नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांचं स्वागत. भारतीय जनता पार्टीने काल काढलेल्या महिला मोर्चाबद्दल बोलत असताना जनाब संजय राऊतांनी एक शब्द वापरला, घिसाडघाई. छोट्या जातीचा अपमान करण्याचं काम सातत्यानं उभाटा गटाकडनं आणि संजय राऊतांकडनं केलं जातं. संजय राऊत, अशा पद्धतीचे शब्द वापरणं तुम्हाला लाज वाटली पाहिजे. एखाद्या जातीचा अशा पद्धतीचा अपमान करण्याचं काम तुमच्याकडनं केलं जातं. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आणि सर्वसामान्य महिलांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये हा मोर्चा निघाला होता आणि या मोर्चामध्ये कुठलीही घाई नव्हती. या मोर्चाच्या आक्रोशामुळे तुमच्या कानठाळ्या बसल्यात, विरोधकांच्या कानठाळ्या बसल्यात. त्यामुळं कालपासनं संजय राऊत असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील, रोहित पवार असतील, या कानठाळ्यामुळं कालपासनं बडबड सुरू आहे. कालपासनं मोर्चातल्या छोट्या छोट्या गोष्टी काढून या मोर्चाला विरोध करण्याचं काम, महिलांना विरोध करण्याचं काम महाविकास आघाडीकडनं सुरू आहे. परंतु लक्षात ठेवा, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना एकच सांगायचं आहे की तुम्हाला या महिला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. नारी शक्तीचा अपमान करण्याचं काम महाविकास आघाडीकडनं केलंय, काँग्रेसकडनं केलंय. त्यामुळं ही नारी शक्ती तुम्हाला धडा शिकवेल. ज्या पद्धतीनं मोर्चाबद्दल आणि मोर्चाच्या निमित्ताने एका जातीचा उल्लेख करून मोर्चाला हिणवण्याचा प्रयत्न, सर्वसामान्य महिलांच्या जनआक्रोशाला हिणवण्याचा प्रयत्न जनाब संजय राऊतांनी केला. संजय राऊत, लक्षात ठेवा, महाराष्ट्रातली नारी शक्ती, देशातली नारी शक्ती तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जनतेनं विजय वडेट्टीवार आणि त्यांच्या पक्षाला चंदन लावलेलं आहे. त्यांच्या संपूर्ण महाविकास आघाडीला चंदन लावलेलं आहे. नारी शक्तीचं वंदन करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने केलंय आणि जनतेनं तुम्हाला चंदन लावलं हे लक्षात ठेवा. ज्या पद्धतीनं या विधेयकाला विरोध केला आणि या विधेयकाला विरोध करून सर्वसामान्य महिलांना संसदेमध्ये जाण्यापासून रोखण्याचं काम कोणी केलं असेल तर ते महाविकास आघाडीनं आणि काँग्रेसनं केलंय. त्यामुळं आम्ही नारी शक्तीचं वंदन करतो, तर जनतेनं तुम्हाला चंदन लावलंय हे विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसनं लक्षात ठेवावं. महिला विरोधी वक्तव्य करायची, महिला विरोध धोरण करायचं आणि महिलाला संसदेत जाण्यापासून रोखायचं हे काम कोणी केलं असेल तर राहुल गांधींनी केलंय. त्यामुळं राहुल गांधींना एक नाही, दोन नाही, तीन निवडणुकीमध्ये जनतेनं चंदन लावलंय. आम्ही नारी शक्तीचं वंदन करतोय आणि जनतेनं तुम्हाला चंदन लावलेलं आहे. नारी शक्ती महायुतीच्या बाजूनं आहे का नाही हे विधानसभेच्या निकालामध्ये स्पष्ट झालं. नारी शक्ती महायुतीच्या बाजूने आहे का नाही हे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकेच्या निकालामध्ये स्पष्ट झालं. नारी शक्तीने कायम भारतीय जनता पार्टीना, देवाभाऊंना साथ दिलेली आहे. ज्या पद्धतीनं नारी शक्तीचा अपमान, महिलांचा अपमान करण्याचं पाप संजय राऊत उभाटा गटाच्या माध्यमातून सुरू आहे, त्यामुळं अशा पद्धतीचे मुंबईमध्ये जनआक्रोश मोर्चे निघाल्यानंतर यांच्या कानठाळ्या बसल्या. संजय राऊत तुमच्या कानठाळ्या बसल्या, हर्षवर्धन सपकाळांच्या कानठाळ्या बसल्या, उद्धवजी ठाकरेंच्या कानठाळ्या बसल्यात आणि म्हणून अशा पद्धतीची ताकद बघून, महिलांची एकता बघून हे सगळेजण आता यांची पळताभुई थोडी झालेली आहे. मोर्चांना 1000 रुपये द्यायची परंपरा कदाचित उभाटाची आणि महाविकास आघाडीची असेल. पैसे देऊन मोर्चाला लोक बोलवणं हे महाविकास आघाडीमध्ये नेहमी सातत्यानं होतं, उभाटा गटामध्ये होतं. भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी नारी शक्तीची पार्टी आहे. नारी शक्तीचा सन्मान करायचा आणि नारी शक्तीच्या सन्मानासाठी मोर्चा होता. त्यामुळं सर्वसामान्य मुंबईकर महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या. या महिलांनी या नेतृत्व करून सरकारच्या बाजूने आणि विरोधकांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचा, जनआक्रोश करण्याचा प्रयत्न कालच्या मोर्चाच्या माध्यमातून केला आहे. आणि सातत्यानं 1500 रुपयाचा उल्लेख संजय राऊत तुम्ही करतायत. तुम्हाला लाडक्या बहिणींचा विरोध आहे. तुम्हाला लाडक्या बहिणींना 1500 रुपये जे मिळतात ते मिळू नये अशी तुमची इच्छा आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा विरोध करण्याचं काम
संजय राऊतांच्या माध्यमातून केलं जात आहे। सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाच्या विरोधात काढलेला पहिला हा इतिहासातला मोर्चा असेल, ज्यांनी कोणी आयडिया दिली आहे त्याला पुरस्कार सुद्धा द्यावा लागेल असं संजय राऊत। संजय राऊत तुम्हाला पाकिस्तान रत्न पुरस्कार दिला पाहिजे, कारण सातत्यानं समजून घ्यायचं नाही आणि अर्धवट रत्न पुरस्कार संजय राऊतांना द्यावा। संजय राऊत हा मोर्चा सर्वसामान्य महिलांच्या नेतृत्वात निघालेला मोर्चा होता। हा मोर्चा सरकारच्या विरोधात नव्हता, हा मोर्चा त्यांच्या विरोधात होता ज्यांनी या महिला आरक्षणाला विरोध केला। कुणी कुणी महिला आरक्षणाला विरोध केला? काँग्रेसने विरोध केला, महाराष्ट्रामध्ये उभाटा गटाने केला, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने केला, ममता बॅनर्जींनी केला। जे जे इंडी अलायन्सचे घटक होते त्यांनी महिला आरक्षणाला विरोध केला, म्हणून रस्त्यावर उतरून तुमच्या विरोधात मोर्चा काढण्याची वेळ आली। जर का तुम्ही मोर्चा या विधेयकाला पाठिंबा दिला असता, महिला आरक्षण मंजूर केलं असतं, तर आम्ही तुमचं अभिनंदन केलं असतं आणि अभिनंदनासाठी तुमच्या घरी आलो असतो बुके घेऊन। परंतु तुम्हाला महिला शक्तीचा अपमान करायचा आहे, या देशामधल्या महिला संसदेमध्ये जाऊ नये अशी तुमची मनापासून इच्छा आहे, म्हणून तुम्ही अशा पद्धतीचा मोर्चा काढू दिला नाही किंवा संसदेमध्ये ते विधेयक पास होऊ दिलं नाही। जर का तुम्ही संसदेमध्ये विधेयक पास होऊ दिलं असतं, तर या सगळ्या महिलांनी तुमच्या घरी येऊन, मातोश्रीवर येऊन उद्धवजींचं स्वागत केलं असतं, त्यांना बुके दिले असता। परंतु तुमचं धोरण काय? जर का महिलांच्या हातामध्ये सत्ता आली तर आपल्याला भ्रष्टाचार करता येणार नाही, महिलांच्या हाती सत्ता आली तर आपल्याला पत्राचाळीमध्ये घोटाळा करता येणार नाही, महिलांच्या हाती सत्ता आली तर पुन्हा संजय राऊतांना राज्यसभेची खासदारकी मिळणार नाही। म्हणून महिला आरक्षणाला विरोध करण्याचं पाप संजय राऊत, उभाटा गट आणि महाविकास आघाडीनं केलेलं आहे। संजय राऊत, तुम्ही किती खोटं बोलणार आहेत? काल देवेंद्रजींनी स्पष्टपणे सांगितलंय की 2023ला जेव्हा हे विधेयक मंजूर झालं तेव्हा त्याच्यामध्ये 2 अटी होत्या। एक, सेन्सस झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट, सेन्सस बरोबर डिलिमिटेशन झालं पाहिजे। आता डिलिमिटेशन आणि सेन्ससला तुम्ही विरोध केलाय, सेन्सस आपल्याकडे झालं नाही। आत्ताच्या 2023च्या विधेयकानुसार जर का महिला आरक्षण लागू करायचं असेल तर 2029ला हे महिला आरक्षण लागू होणार नाही, त्यासाठी आपल्याला कदाचित 2034ची वाट बघावी लागेल। म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमितभाई शहा यांनी विशेष सत्र बोलवून त्या विधेयकामध्ये संशोधन करून पुन्हा एकदा महिला सेन्सस 2011च्या सेन्ससच्या आधारे आरक्षण द्यावं आणि डिलिमिटेशन करावं, अशा पद्धतीचं विधेयक महिला आरक्षणाचं मांडलं। परंतु तुम्हाला 2029ला नारी शक्तीला आरक्षण द्यायचं नव्हतं। 2034ला मिळेल का नाही माहीत नाही, परंतु 2029ला महिलांना आरक्षण मिळू नये यासाठी खोडा घालण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्याकडनं केलाय आणि अशा पद्धतीचा जे खोडा घालतायत त्यांना महिला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। मोदी कुणालाही घाबरवत नाही, जनता आणि नारी शक्ती संजय राऊत तुम्हाला घाबरवते। नारी शक्तीच्या ताकदीपुढे भल्या भल्याची पळताभुई थोडी झाली। जेव्हा मातृशक्ती जागी होते तेव्हा अनेकांना पळून जावं लागतं। संजय राऊत, उभाटा गट, महाविकास आघाडी, इंडी अलायन्स यांनी लक्षात ठेवावं, देशातली नारी शक्ती जागी झालेली आहे आणि तुमची पळताभुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला आता रणांगणात पळून जावं लागेल आणि ज्या पद्धतीनं काल मुंबईमध्ये जनआक्रोश बघायला मिळाला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा जनआक्रोश, देशभरामध्ये महिला जनआक्रोश करतील आणि महिलांच्या आक्रोशापुढे संजय राऊत तुमच्या कंठाळ्या बसतील, उद्धवजी ठाकरे तुमच्या कंठाळ्या बसतील आणि तुम्हाला महिला विधेयक मंजूर करावंच लागेल। आकडे लावायची सवय संजय राऊतांना आहे। रोज उठायचं, मटक्यावर आकडे लावायचे, भांडूपच्या नाक्यावर यायचं आणि मटका खेळायचा, हे संजय राऊतांचा धंदा आहे। त्यामुळं आकडे लावण्यावर आमचा विश्वास नाही। आणि खरात बाबाचे आणि कुणाचे जास्त संबंध आहेत? भोंदू बाबा खरात नंतर संजू बाबा राऊत, तुम्ही हा नवा धंदा सुरू केला आहे। त्यामुळं आकडे लावायची सवय तुम्हाला आहे
आम्हाला कुठल्या खरात बाबाची गरज नाही, आम्हाला इथल्या नारी शक्तीचा अभिमान आहे. म्हणून खरातला बेड्या ठोकण्याचं काम देखील देवेंद्रजी फडणवीसांनी केलं आहे. आणि आत्ता नारी शक्ती वंदन विधेयकाच्या निमित्ताने महिलांना 33% संसदेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे यासाठी की प्रयत्न करणारे आम्हीच आहोत. आणि आम्ही अशा पद्धतीचं महिला शक्ती विधेयक आणलं, परंतु दुर्दैवानं मातृशक्तीचा अपमान करून या विधेयकात खोडा घालण्याचं काम संजय राऊत आणि इंडिया अलायन्स तुम्ही केलं आहे. खरात बाबाचे संबंध तुमच्याकडे जास्त आहेत, मटका लावण्याचं काम तुमचं सुरू आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा दहशतवादी म्हणून उल्लेख केला. दुर्दैवानं काँग्रेसची चाटुगिरी करत, काँग्रेसची प्रवक्तेगिरी करत त्याचं समर्थन करण्याचं काम जनाब संजय राऊतांकडनं सुरू आहे. मुळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी 140 कोटी जनतेचे आशीर्वाद आहेत. आणि दहशतवादी कोण आहेत हे देशाने बघितलंय. ज्या पुलवामामध्ये घटना घडली त्या पुलवामाचं समर्थन कोणी केलं होतं? काँग्रेसने केलं होतं. दहशतवादी जिवंत आहेत असं कोणी सांगितलं होतं? संजय राऊतांनी सांगितलं. आणि दहशतवाद्यांना कंठस्नान आणि दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्याचं काम कोणी केलं असेल तर आपल्या भारतीय सैनिकांनी केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारने केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादी नाहीत तर देशभक्त आहेत. तुमच्यासारख्या देशद्रोह्यांसाठी ते नेहमीच धडा शिकवतात. तुम्हाला ते दहशतवादी वाटत असतील तर 140 कोटी जनतेला ते देशभक्त वाटतात आणि प्रधानसेवक वाटतात. देशभक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नसानसामध्ये वाहते. त्यामुळं जनतेने गेल्या 50 वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर भक्कम विश्वास ठेवला. खरे देशभक्त कोण आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत. आणि अशा पद्धतीची जी वक्तव्य करतायत संजय राऊत असतील बाकी सगळे असतील ते देशद्रोही म्हणून काम करतायत हे जनतेला माहीत आहे. नाशिकच्या PCS सारखंच एक प्रकरण पुण्यात देखील उघडकीस येताना पाहायला मिळतंय. स्वतः राज्य सरकारमधील मंत्री माधुरी मिसाळ यांनी या संदर्भामध्ये प्रशासनाला पत्र लिहिले आणि एकंदर हा जो काही प्रकार पुण्यातल्या एका कंपनीमध्ये चाललाय त्या संदर्भात कारवाई करण्याच्या संदर्भात नाशिकच्या प्रकरणामध्ये सरकारनं गांभीर्यानं दखल घेतली. आता पुण्यामध्ये तुम्ही सांगतायत तसं काही प्रकार घडला असेल तर निश्चितपणे सरकार या प्रकरणामध्ये कारवाई केली, कोणालाही सोडणार नाही. ज्या पद्धतीनं धर्मांतराचे प्रकरण आणि वोट जिहाद, लव जिहाद, लँड जिहाद, आता स्कूल जिहाद नवा आलाय, जिहादी प्रवृत्तीची लोक जाणीवपूर्वक या देशामध्ये अराजकता पसरली पाहिजे, या देशामध्ये धर्मांतर झालं पाहिजे यासाठी कसोशीनं प्रयत्न करतायत. आणि दुर्दैवानं संजय राऊतांसारखे काही लोक या जिहादी मानसिकतेला साथ देत आहेत. अशा सगळ्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. नाशिकमध्ये कारवाई झाली, पुण्यामध्ये देखील निश्चितपणे कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही. मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आली पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका आहे, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. ज्या ज्या प्रदेशामध्ये आपण राहतो त्या त्या प्रदेशामध्ये तिथली भाषा आलीच पाहिजे. आपण मुंबईमध्ये रिक्षा चालवतो, टॅक्सी चालवतो तर त्यावेळेला तुम्हाला मराठी आलीच पाहिजे, कारण इथं मराठी माणसाची मुंबई आहे, मराठी माणसांचा महाराष्ट्र आहे. फक्त जनाब संजय राऊतांनी आता मराठीबद्दल बोलू नये, त्यांनी उर्दू भाषा शिकून घ्यावी. कारण संजय राऊतांना काही दिवसानंतर पाकिस्तानमध्ये जावं लागणार आहे आणि पाकिस्तानची भाषा उर्दू आहे. त्यामुळे संजय राऊतांनी उर्दू शिकून घ्यावं. उर्दू शिकून घेतलं तर पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर संजय राऊतांना फारशी अडचण येणार नाही. त्यामुळं आत्तापासनं जनाब संजय राऊत यांनी उर्दू भाषेचं प्रशिक्षण घ्यावं, ट्रेनिंग घ्यावं, शिक्षक उपलब्ध करून घ्यावा आणि उर्दूमध्ये आपल्याला कसं बोलता येईल याचा विचार करावा. मराठी माणसाची काळजी घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी फडणवीस, महायुती सरकार अतिशय सक्षम आहे. संजय राऊत तुम्ही आपल्या उर्दू भाषेची काळजी घ्या आणि उर्दू भाषा शिकायला घ्या.
इराणचा आदर्श घ्यायचा का तुम्ही पाकिस्तानचा आदर्श घ्यायचा संजय राऊत सांगू नका. तुम्हाला पाकिस्तानचा जास्त पुळका आहे. पाकिस्ताननी दलाली केली तेव्हा तुम्हाला अभिमान वाटला, तुमची छाती अभिमानानं भरून आली, तुमचा ऊर भरून आला. तुमचं हे पाकिस्तान प्रेम आहे. अशा पद्धतीनं पाकिस्तान धार्जिनी भूमिका घेण्याचं काम सातत्यानं तुमच्याकडनं केलं जातं आहे. ट्रम्प यांचा दबाव या देशावर नाही. या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व आहे. तुमच्या पक्षावर कोणाचा दबाव आहे ते बघा. इटली पुढे झुकणारे, सोनिया गांधींच्या चरणी आपला पक्ष अर्पण करणारे, राहुल गांधींची चाकरी करणारे संजय राऊत यांनी इतरांना सांगू नका. आपला पक्ष आपण संपूर्णपणे सोनिया गांधींच्या चरणावर अर्पण केला आहे. त्याचा विचार करा. हा देश 140 कोटी जनतेचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारताचा झेंडा अभिमानानं फडकतोय. ना अमेरिकेपुढे झोकणार ना रशियापुढे झुकणार. तुम्ही मात्र संजय राऊत मात्र उभाटा गट मात्र पाकिस्तानपुढे रोज झुकतंय. हे महाराष्ट्र बघतोय. काल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली होती, त्याला नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलंय. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस हेच खरे सिरियल लायर आहेत असं त्यांनी म्हटलं. सिरियल लायर कोण आहेत हे विधानसभेच्या निवडणुकीला स्पष्ट झालं. नाना पटोलेजी पोस्टल बॅलेटमध्ये आपल्याला विजय मिळालाय याचं जरा भान ठेवा. तुम्ही ज्या पद्धतीनं वारंवार खोटं बोललात, तुम्ही महिला आरक्षणावर खोटं बोललात, तुम्ही ओबीसी आरक्षणावर खोटं बोललात, तुम्ही लाडक्या बहिणीच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले पाहिजे यासाठी नाना पटोले यांच्या पक्षानं काम केलं. खऱ्या अर्थानं सिरियल लायर कोण आहेत तर नाना पटोले, विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते आहेत, ज्यांनी सातत्यानं लाडक्या बहिणींचा अपमान केला, इथल्या नारी शक्तीचा अपमान केला, हिंदूंचा अपमान केला, भारतीयांचा अपमान केला. त्यामुळे नाना पटोलेजी आपलं पोस्टल बॅलेटमधलं डिपॉझिट जरा बघा आणि मग इतरांवर टीका करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.